नमस्कार, सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रार्थना हा एक असा सुंदर विषय आहे, ती एक दैवी शक्ती आहे असं साईबाबांनी सुद्धा एका दिव्य संदेशमध्ये सांगितलेलं आहे. तर ती अशी शक्ती आहे की सहज परमेश्वराशी जोडलेली असते आणि तुम्ही जेव्हा संपूर्ण शरणागतीने संपूर्ण समर्पित होऊन जेव्हा तुम्हाला काही सांगायचं असतं, कोणाला जास्त दुःख झालेलं असतं किंवा काही मागायचं असतं देवाकडे, तर अशा वेळी जेव्हा आपण संपूर्ण समर्पण भावनेनं अगदी सहज जसं आपल्या आत्म्याला हृदयाला वाटेल जसे आपले सहज शब्द आहेत त्या अगदी सहजतेनं परमेश्वराशी संवाद साधतो, त्याला प्रार्थना म्हणतात. तर हा असा संवाद आहे परमेश्वराचा की तो अगदी सहजरित्या परमेश्वरापर्यंत पोहोचत असतो. कुठलाही त्यामध्ये अडथळा येत नाही, काहीही नाही. आणि तेव्हा परमेश्वर त्या भक्ताचं, त्या लेकराचं सगळं काही ऐकत असतो आणि त्याला आशीर्वादितही करत असतो त्याचं दुःख ऐकून. कारण त्यालाही वाटत असतं की आपलं बाळ आपल्याला काहीतरी सांगत आहे, तो अडचणीत आहे बाळ आपला. कारण परमेश्वर हा आई स्वरूपात आहे. त्याच्या हृदयातल्या प्रेमभावना प्रचंड हळव्या आहेत आणि आईच्या स्वरूपात आहे, मातृभावना आहेत त्यामुळे परमेश्वर आपल्याला सहज सहाय्य करत असतो, आशीर्वादित करत असतो आणि कोणत्याही संकटात आपल्याला तो मदत करत असतो. फक्त गरज असते ती आपण संवाद साधण्याची, त्याच्या स्मरणात राहण्याची. तर असा हा प्रार्थनेचा संवाद असतो आणि ती अगदी सहज असते. तर ती कधीतरी साधायची असते का, किंवा एखादं दुःख झालं किंवा काहीतरी आपल्याला मागायचं असेल तरच आपण हा संवाद करू शकतो का परमेश्वराशी? तर नाही, अजिबात नाही आहे. रोज आणि नियमित संवाद परमेश्वराशी तुमचा असेल तर मात्र तुम्हाला त्याचा इतका आनंद मिळतो, इतका आशीर्वाद मिळत असतो आणि परमेश्वराशी इतकी ती शक्ती जोडली गेलेली असते ना, खूप अगदी सहजतेनं. आणि त्याचा जो अनुभव आहे तो फक्त आनंद स्वरूप असतो. त्याला कुठलंही मोजमाप करता येत नाही, आनंदाला कोणतंही मोजमाप करता येत नाही. कारण तो आनंद हा आनंदच आहे. त्याचं मोजमाप कोणत्याही वस्तूत, गोष्टीत किंवा किमतीत केलं जात नाही, कारण तो अनमोल आनंद असतो. आणि हा असा आनंद नियमित आपण जर करत असलो ना प्रार्थना, तर तो नियमित आनंद आपल्याला मिळत राहतो. फक्त आपल्याला संवाद साधायचा असतो परमेश्वराशी आणि तोही अगदी सहजपणे. आणि सहज म्हणजे कसं, त्यातली सहजता आपल्याला कळली पाहिजे की आपण कसं बोलायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कोणते शब्द वापरावेत. ह्या सगळ्या गोष्टी एकदा तुमच्या लक्षात आल्या ना की परमेश्वराशी इतकी सहजता आपल्याला साधता येते आणि परमेश्वर तुम्हाला सहज आशीर्वादित करत असतो. आणि त्यातून आपल्याला मिळणारा जो आनंद आहे ना, तो खूप सुंदर आहे, खूप सुंदर अनुभव आहे. तर कराल ना नियमित प्रार्थना, खूप सुंदर अनुभव आहे. आणि बसा, म्हणजे त्यासाठी कसं आहे, वेळ थोडासा 5 मिनिटं वेळ आपण काढला पाहिजे. शांत बसा, कुठेही बसा. याला काहीही नियम, म्हणजे जर तुम्ही सुरुवात करत असाल प्रार्थनेची तर नक्कीच प्रयत्न करून बघा. कारण ह्याच्यासाठी काही नियम नाहीत. तुम्ही कुठेही 5 मिनिटं बसून शांतपणे प्रार्थना करू शकता. अगदी सहज जिथे कामात आहात तिथेही प्रार्थना करू शकता. नामस्मरण आणि प्रार्थना या दोन्ही गोष्टींसाठी अजिबात बंधन नाही. जिथे आहोत, जसे आहोत तसे आपण सहज देवाशी कनेक्ट होऊ शकतो. फक्त त्यात एकच गोष्ट करावी लागते, ती म्हणजे नियमित सातत्य ठेवावं लागतं. आणि ती सहजता, पारदर्शकता, ती पारदर्शकता आपल्यात यायला पाहिजे. परमेश्वरालाही कळलं पाहिजे हे आपलं बाळ जे आहे, जे आपल्याला सांगत आहे ते किती प्रेमळ आहे, ते किती उदार आहे, त्याची ही पारदर्शकता परमेश्वराला कळली पाहिजे. तर त्या भावना आपल्याकडूनही गेल्या पाहिजेत, परमेश्वरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कारण ही एका हृदयापासून दुसऱ्या विशाल
अनंत हृदयापर्यंत पोहोचणारी एक अशी वाहिनी आहे. तर ती डायरेक्ट परमेश्वरापर्यंत अगदी सहज आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय, अडचणीशिवाय अगदी परमेश्वरापर्यंत पोहोचणारी ही सहज वाहिनी आहे, दैवी शक्ती आहे, असं बाबांनी सुद्धा एका संदेशमध्ये सांगितलेलं आहे. आणि तिचा खरंच हा अनुभव खूप सुंदर आहे आणि येतो सुद्धा हा अनुभव. तर मग तुम्ही सुद्धा सुरुवात करायला काहीच हरकत नाही. रोज नियमित जेव्हा जशी आपल्याला जे पण बोलायचं आहे ते परमेश्वराशी संवाद साधू शकता. परमेश्वराशी बोलण्यासाठी काही म्हणजे काही मला तर नाही वाटत, कारण की असं काही विशेष काही करावं लागत नाही. सहज सुद्धा तुम्ही संवाद साधू शकता, कारण त्यासाठी काही कुठले नियम अटी असलं काहीही नाही. आपण आपल्या आईवडिलांशी बोलताना कसं बोलतो, एखादं निरागस बाळ असतं. आता उदाहरणच सांगायचं झालं, एखादं निरागस बाळ आहे, अगदी लहान आहे, छोटा आहे, त्याला कधी आपल्या स्वतःच्या आईवडिलांशी बोलताना काही बंधनं पाळावी लागतात का? नाही ना, अजिबात नाही. ते बाळ अगदी सहज पळत येतं आईवडिलांच्या समोर, आईला काही सांगतं, वडिलांना काही सांगतं आणि अगदी सहजपणे काहीही बोलून जातं. म्हणजे ते त्याचं जे निस्वार्थी प्रेम आहे, हळवेपणा आहे, त्यातला निर्मळपणा आहे, पवित्रता आहे, तेच प्रेम एका भक्तामध्ये, एका शिष्यामध्ये, एका गुरुमध्ये आणि परमेश्वरामध्ये हे जे नातं आहे ना, ते असंच असलं पाहिजे. तर परमेश्वराचं आणि आपलं नातं जे आहे तर इतकं निरागस आणि सुंदर पवित्र असलं पाहिजे की एखादा लहान बालक आई वडिलांना जसं काही सांगत आहे त्याच पद्धतीचं ते नातं असलं पाहिजे. आणि हे नातं तुम्ही जपलं पाहिजे त्याच पद्धतीनं, तर ते टिकूनही तसंच राहतं आणि त्याला आशीर्वादही तसेच मिळतात. इतकं सुंदर आहे हे सगळं नातं परमेश्वराशी. ही प्रार्थना आहे ना, इतक्या सहजपणे जोडली जाते आणि ही प्रार्थना फक्त परमेश्वराशी तर जोडलीच जाते, पण स्वतःशीही ती तितक्याच पद्धतीनं जोडली जाते. स्वतःच्या आत्मतत्वाशीही तितकीच जोडली जाते आणि स्वतःशी मैत्री होते. त्या जे पण कोणी व्यक्ती प्रार्थना करत असेल, संवाद साधत असेल, त्या व्यक्तीची स्वतःशीही मैत्री होते आणि परमेश्वराशीही मैत्री होते. म्हणजे तुम्हाला तुमचं स्वत्वही कळायला लागतं आणि परमतत्वही कळायला लागतं आणि त्यातून तुम्हाला स्वतःसाठी मार्गदर्शनही मिळत जातं आणि परमेश्वराकडून आशीर्वादही मिळतात गुरुरूपातले. तर असा हा सुंदर संवाद आहे परमेश्वराचा आणि भक्तामधला. तर इतकं सुंदर नातं असायला पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे, अगदी काहीही तुम्ही सहजपणे बोलता आलं पाहिजे परमेश्वराशी. आपल्याला इतकं सहजता त्याच्यामध्ये आली पाहिजे. आपण आता समजा एखाद्या व्यक्तीला बरं नाही आहे, मग डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण काही गोष्टी अशा लपून चालणार आहेत का? नाही ना. डॉक्टरांना सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे सांगाव्याच लागतील तुम्हाला, तेव्हाच कुठं तुम्हाला तुमच्या आजारावरती औषधोपचार मिळणार, त्यांच्याकडून सल्ला मिळणार. ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच पारदर्शक असल्या पाहिजेत. एखाद्या वकिलाकडेच तुमची एखादी केस असेल तेव्हा तुम्ही काय करता, त्यांच्याशी जो साधलेला संवाद आहे, डॉक्टरांशी असो किंवा वकिलांशी असो, साधलेला जो संवाद आहे एखाद्या आजारी आजारपणावर किंवा एखाद्या केसबद्दल बोलत असाल तर तितकीच पारदर्शकता ठेवावी लागते. तीच पारदर्शकता आणि निरागसपणा जो आहे, निर्मळपणा जो आहे संवादातला, तर तोच अगदी लहान बालकासारखा असला पाहिजे. परमेश्वराशी बोलताना, परमेश्वराशी संवाद साधताना, त्याच्याशी प्रार्थना करताना इतकं हृदयापासून तुम्ही पवित्रतेनं त्याला शरणागत गेलं पाहिजे. तर तिथं अगदी तुम्हाला पूर्णपणे आनंदानुभव मिळणार ह्या सगळ्या गोष्टींचा. प्रार्थना या शक्तीशी नक्की तुमचं नातं जोडून ठेवा, कारण ती अगदी परमेश्वराशी
सहजतेनं जोडली गेलेली असते. नमस्कार. तुम्हाला हा प्रार्थनेचा विषय कसा वाटतो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला, लिहायला अजिबात विसरू नका आणि आवडल्यास शेअर आणि लाईक पण करायला विसरू नका. नमस्कार.